माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वा मम देव देव त्वमेव सर्वा मम देव देव सर्वज्ञ श्री चक्रधार स्वामी की जय। आज संपन्न होत असलेला हा मंगलमय सोहळा शिरपूर या गावी जुमडे परिवार निवासी संपन्न होतो आहे। वास्तुपूजन प्लस पंचावतार उपार व त्या अंतर्गत घेतलेली ही धर्मसभा या मंगलमय सोहळ्याला ज्यांची उपस्थिती आहे असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य परममहंत देवपर्डी निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य परममहंत रुद्रपूरकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय ईशाधिष्ठित कल्याण दादाजी, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य ईशाधिष्ठित विजयराज दादाजी वाईंदेशकर, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य परमहंत कृष्णराज बाबाजी येडमकर, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय ईशाधिष्ठित संदीपराज दादाजी शिवलीकर व तसेच उपस्थित असलेले सर्व आदरणीय संत मंडळी व उपस्थित असलेली सर्व सद्भक्त मंडळी, दंडोत प्रणाम। प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये आपलं एक स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं घर असावं। देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्यानंतरही किंवा आपण दिवसभर बाहेर गेल्यानंतर सुद्धा संध्याकाळी थकल्यानंतर आपल्या घराची आपल्याला ओढ लागत असते। त्याच स्वप्नपूर्ती करता जुमडे परिवाराला अभिनंदन। तर वास्तुपूजन का करतात? कारण वास्तू निर्मिती करत असताना अनेक जीवजंतूची हिंसा होत असते, अनेक दोष घडतात, म्हणून आपण वास्तुपूजन करतो। कारण घरामध्ये सात्विकता यावी, शांतता व्हावी म्हणून आपण हा वास्तुपूजन करतो। तर घर कुणाला म्हणावं, घर कसं असावं किंवा घराला घरपण देण्यासाठी कशाची गरज असते? तर घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती। तर घराला घरपण देण्यासाठी कशाची गरज आहे? प्रेम जिव्हाळा आदर याची गरज आहे। कारण परस्परामध्ये प्रेम जिव्हाळा आदर असेल तरच आपण आलेल्या अतिथीमध्ये गृहस्थ असो या आपले साधू मंडळी असोत, आपण त्यांचा आदर करू शकतो। कारण घरी परस्परामध्ये असेल तरच आपण अनेकाचा आदर करू शकतो। म्हणून घराला घरपण देण्यासाठी कशाची गरज आहे? प्रेम जिव्हाळा आणि आदर याची गरज आहे। तर आपल्या घरामध्ये अतिथी कोणी येऊ शकतो का? नाही। आपला स्वभाव त्याकरता कसा असायला हवा? प्रेमळ असायला हवा, मधुर असायला हवा। जर आपला स्वभाव तिखट असला तर आपल्या घरामध्ये कोण येईल? दोन हात लांबून जातील। जेव्हा आपला स्वभाव जर प्रेमळ असेल तर आपल्या घरामध्ये कोणी येऊ शकतो। तर प्रेमळ स्वभाव हा क्रियेशी सुद्धा निगडीत आहे। तुम्ही म्हणाल कसं? तर महाभारतातली घटना आहे, राजसूय यज्ञ सुरू असतो तेव्हा महाभारतातली गोष्ट आहे की द्वापर युगामध्ये राजसूय यज्ञ सुरू असताना सर्व पांडव त्या राजसूय यज्ञामध्ये व्यापार करत असतात आणि त्यामध्ये श्रीकृष्ण महाराज सुद्धा व्यापार करत असतात। त्या राजसूय यज्ञामध्ये सर्व देशातील कानाकोपऱ्यातून सर्व ऋषी, सर्व राजे लोक येतात। राजसूय यज्ञ सुरू होऊन जवळजवळ 1 महिना झालेला असतो। तर युधिष्ठिर श्रीकृष्ण महाराजांकडे येतात आणि म्हणतात, जीजी मला एक शंका आहे। ते म्हणतात, सांगा। तर राजसूय यज्ञ जवळजवळ सुरू होऊन 1 महिना झाला तरी हे ऋषीमुनी असे कृश का दिसतात? अन्नामध्ये जेवण करायला सर्व पौष्टिक पदार्थ आहेत, नाना प्रकारचे व्यंजन आहेत, तरी सुद्धा हे ऋषीमुनी असे कृश का दिसतात? मग श्रीकृष्ण महाराज स्मित हास्य करतात आणि म्हणतात की आम्ही तुमच्या शंकेचं निरसन करतो, तुम्ही जा। तेव्हा भीमाला बोलवतात। ते म्हणतात की आपल्या राजसूय यज्ञामध्ये सर्व ऋषीमुनी आलेले आहेत, देशातील सर्व राजे लोक आलेले आहेत, परंतु एक ऋषी आहेत ते आपल्या राजसूय यज्ञामध्ये आलेले नाहीत, त्यांना बोलवणं
अत्यंत गरजेचं आहे. जर आपण त्यांना नाही बोलवलं तर ते आपल्याला श्राप देतील. तर तुम्ही जा आणि त्यांना आमंत्रित करा, आमचा निरोप द्या. तेव्हा भीमसेन कुठे जातात? त्या ऋषींकडे जातात, गंधमाला पर्वतावरती जातात आणि श्रीकृष्ण महाराजांचा निरोप देतात आणि म्हणतात की आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी राजसूय यज्ञामध्ये आमंत्रित केलेलं आहे. तर ते म्हणतात की नाही, आम्ही त्या राजसूय यज्ञामध्ये येऊ शकत नाही, कारण जर आम्ही आलो तर तिथे कोणीही राहणार नाही. का बरं? कारण त्यांचा एवढा दुर्गंध येतो की त्यांच्याजवळ कोणीही उभं राहू शकत नाही. त्यामुळे ते म्हणतात की नाही, आम्ही येऊ शकत नाही. मग भीम म्हणतात, त्यांना विचारतात की मी एक प्रश्न करू का? ते म्हणतात विचारा. ते म्हणतात की एकांती वसती नित्य गंधमालेन पर्वतम किमूर्तु कांचनम काया किमूर्तु सुकरम मुखम. तुमची ही वस्ती गंधमाला पर्वतावरती वसलेली आहे, एकांतामध्ये तुम्ही राहत आहे, तुमची सुवर्णाची काया आहे, परंतु मुख हे डुकराचं का आहे? काय म्हणताय भीम की तुमची गंधमाला पर्वतावरती एकांतामध्ये वस्ती आहे, तुमची काया म्हणजे पूर्ण शरीर हे सुवर्णाचं म्हणजे सोन्याचं असतो, परंतु मुख हे डुकराचं का आहे? सांगेल का कोणी? त्यांची पूर्ण काया सुवर्णाची आहे, परंतु मुख हे त्यांचं डुकराचं आहे. कशामुळे झालं असेल हे? ते म्हणतात की मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. शुभम वाक्य न कर्तव्यम तदर्थम सुखरो मुख अन्नदान मया दत्तम हेमरत्नानि सागरात. मी जीवनामध्ये दान करत असताना कुठेही कमी पडलो नाही, मोकळ्या हाताने दान केले मी नाही, त्या प्रकारचं दान केलेलं आहे. मी वेगवेगळ्या प्रकारचं दान केलं आणि दान करत असताना मी उदार अंतकरणा म्हणजे मोकळ्या हाताने मी दान केलेलं आहे. तरी सुद्धा त्यामुळे माझी काया ही सुवर्णाची झाली, परंतु मुख हे डुकराचं झालं. कशामुळे? एवढं त्यांनी दान केलेलं आहे. एकाच प्रकारचं दान केलं आहे का? नाही. त्यांनी अन्नदान केलं, वस्त्रदान केलंय, धातुदान केलेलं आहे, सागरामध्ये अमोलिक रत्नांचं त्यांनी दान केलेलं आहे, तरी सुद्धा त्यांचं मुख कशाचं झालेलं आहे? डुकराचं झालेलं आहे. कशामुळे झालं असेल? शुभम वाक्य न कर्तव्यम तदर्थम सुखरो मुख. मी क्रिया तर केली, परंतु क्रिया करत असताना कधी शुभ बोललो नाही, कधी मधुर बोललो नाही, कधी मी प्रेमाने बोललो नाही. अनेकाला अपचन होईल असं माझं बोलणं होतं. म्हणजे माझं बोलणं कसं होतं? तिखट होईल, अनेकाला रुचेल असं नव्हतं, अनेकाला अपचन होईल असं माझं बोलणं होतं. त्यामुळे माझं मुख कसं झालंय? आज हे डुकराचं झालेलं आहे. आलं का लक्षात की आपलं बोलणं क्रियेशी निगडीत कसं आहे? यामुळे आपलं बोलणं कसं असायला हवं? प्रेमळ असायला हवं, आपलं बोलणं मधुर असायला हवं. नुसतं क्रिया करण्यामध्ये अर्थ नाही, त्यामध्ये काय असायला हवं? प्रेम, जिव्हाळा, आदर, श्रद्धा, भाव असायला हवं. श्रीकृष्ण महाराजांना दुर्योधनाकडे दंड होता भोजनाचा, तरी सुद्धा श्रीकृष्ण महाराज कुठे गेले? विदुराकडे गेले. का गेले? काय तिथं नाना प्रकारचे पंचपक्वान्न होते का? नाही. परमेश्वराला ज्याची गरज होती, ज्याची भूक होती, ते कोणाकडे होतं? विदुराकडे होतं, दुर्योधनाकडे नव्हतं. दुर्योधनाकडे वास्तविकता पंचपक्वान्न नव्हते. श्रीकृष्ण महाराजांनी वास्तविकता तिथे जायला हवं होतं, परंतु कुठे गेले? विदुराकडे गेले, कारण परमेश्वराला भावाची गरज होती. म्हणून आपल्या क्रियेमध्ये कशाची गरज आहे? श्रद्धा, भाव, प्रेम, जिव्हाळा याची गरज आहे. भोजनम किम पुसशी राजा आदरम किम न पुसशी भोजनम गतजर्णामी आदरम अजरामर. भगवान श्री चक्रधार स्वामी की जय. दंडवत. दंडवताई, आपण जे अनमोल असे मार्गदर्शन सांगितलं आणि आपला टोन कसा असायला पाहिजे, शब्द कसे असायला पाहिजे असे तुम्ही समजावून सांगितले. तसेच ह्या जुमले परिवाराचे अनमोल असे शब्द निघतील. सर्वांना चांगल्या पद्धतीचे बोलणं त्यांच्या आहेच, कारण का त्यांच्या वाणीतूनच शब्द चांगले निघणार. आणि यानंतर आपल्याला प्रबोधन करतील उद्धव दादा वाघेकर.